सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी पुष्पक टेमरे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर याच्या अगोदर मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवले होते शब्दांच्या जात्यावर. त्याचे पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल. तर याच्यानंतर 10वीच्या अक्षर भारती मराठी याच्यामध्ये सेकंड चॅप्टर आहे आपला ग्रामरचा. व्याकरणचा दुसरा भाग आपण घेणार आहोत. तर आहे सामान्य रूप विभक्ती प्रत्यय. तर सामान्य रूप विभक्ती प्रत्यय. सामान्य रूप विभक्ती, सामान्य रूप विभक्ती प्रत्यय. तर अशा प्रकारे हा सेकंड चॅप्टर आपण घेणार आहोत ग्रामरचा. तर दहाव्या वर्गामध्ये हा दिलेला आहे सामान्य रूप विभक्ती आणि प्रत्यय. तर विभक्ती काय असते? सगळ्यात पहिले आपण बघूया, वाक्यात जे शब्द येतात ते त्याच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यता येत नाही. तर याची डेफिनेशन खूप मोठी आहे. तर आपण घेणार आहोत वाक्यातील शब्दांचा संबंध. व्याख्या लिहा. व्याख्या सांगते. व्याख्या वाक्यातील शब्दांच्या संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. विभक्ती असे म्हणतात. तर याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या दिली आहे विभक्ती प्रत्यय. आता या विभक्ती प्रत्ययामध्ये वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी जे वाक्य दिले असते त्याच्यामध्ये तुम्हाला संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल दिसतो त्यालाच व्याकरणमध्ये विभक्ती असे म्हणतो. तर याच्यामध्ये विभक्तीची व्याख्या, नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध जे विकारांना विभक्ती असे सुद्धा म्हणतात. आणि अजून एक व्याख्या लिहा. नामे व सर्वनामे यांच्या
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. तर याच मध्ये आपल्याला दोन प्रकारचे काय दिले आहेत, विभक्तीचे व्याख्या दिलेली आहे, प्रत्यय आणि सामान्य रूप. आता त्याची प्रत्ययाची व्याख्या घ्या. काय होते प्रत्यय? नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे किंवा सर्वनामांचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणतात. ठीक आहे. याच्या नंतर सामान्य रूप. सामान्य रूपाची डेफिनेशन सुद्धा घेऊया. सामान्य रूपामध्ये वरील वाक्यात च्या, ने, तल हे
च्या ने त वाक्यात च्या ने त ला ने तला हे विभक्तीचे प्रत्यय आहोत. हे विभक्तीचे प्रत्यय आहोत. हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात च्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. तर यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की सामान्य रूप विभक्ती प्रत्यय, जिथे की विभक्तीची व्याख्या दोन प्रकारे दिली आहे. तर पहिली व्याख्या आपण बघूया, याच्यानंतर दुसरी बघूया. पहिली व्याख्या काय दिली असते की वाक्यातील शब्दांचा संबंध, जो वाक्य एक दुसऱ्याशी काय जोडतो, एक संबंध जोडतो आणि त्या शब्दांचा संबंध जिथे नामाच्या जागी आणि सर्वनामाच्या जागी तो दाखवतो, यांच्या स्वरूपात जो विकार होतो, बदल होतो, त्यालाच आपण व्याकरण मध्ये काय म्हणतो, विभक्ती म्हणतो. आणि दुसरी व्याख्या काय म्हटलेली आहे की नामे आणि सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी, बघा एकच आहे, फक्त उलट पुलट करून दिलंय. जिथं वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी इथे नाम आणि सर्वनामाच्या स्वरूपात बदल आणि विकार होतो. आणि नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापद जो आहे त्यांच्याशी इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात, त्या विकारांना आम्ही विभक्ती असे म्हणतो. आता ही विभक्ती झाली. आपल्याला सामान्य रूप, विभक्ती, प्रत्यय आपल्याला बघायचे आहे. तर प्रत्यय बघा, नामाची किंवा सर्वनामाची विभक्तीचे रूप, नामाचे, सर्वनामांचे किंवा विभक्तीचे रूप जेव्हा आपण तयार करण्यासाठी त्याला जे अक्षरे जोडतो त्यालाच आपण प्रत्यय असे म्हणतो. जसं की एक एक्झाम्पल आता नंतर घेणार आहोत आपण. सामान्य रूपाची व्याख्या बघा की वाक्यामध्ये जेव्हा च्या, ने, त, ला हे विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्यालाच आपण सामान्य रूप असे म्हणतो. तर याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल विभक्तीचे प्रत्यय, विभक्तीच्या सामान्य रूप, त्याच्या मूळ शब्द. याचे हे एक आता मी टेबल बनवणार आहे, त्या टेबल मध्ये तुम्हाला सांगणार आहे.
मूळ शब्द सरळ रूप, मूळ शब्द किंवा याला सरळ रूप असे सुद्धा आपण म्हणतो. सामान्य रूप, सामान्य रूप. विभक्तीचे प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय. अशा प्रकारे आम्हाला एक उतारा दिला आहे, एक टेबल दिला आहे. त्या टेबलच्या अनुसार आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर इथे तुम्हाला दिलं आहे साताऱ्याहून. पहिला आहे साताऱ्याहून. याचा मूळ शब्द आहे सातारा, सातारा. याचा सामान्य रूप आहे साताऱ्या, साताऱ्या. आणि विभक्तीला प्रत्यय लागलेला आहे हून. सौंदर्याला, सौंदर्याला, सौंदर्याला. सौंदर्य, सौंदर्य, सौंदर्या. आणि याला लागलेला आहे ला. तिसरा आहे स्वरांनी, स्वरांनी. स्वार, याचा मूळ शब्द आहे स्वार. स्वारान, याचा सामान्य रूप आहे स्वारान. याला लागलेला आहे नी. पोटात, पोटात. मूळ शब्द आहे पोट. पोटा, याचा सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय लागलेला आहे लक्त. तर बघा, अशा प्रकारे विभक्तीची रूपे आहेत. आता तुम्हाला सांगितलं होतं की विभक्ती काय, त्याचा सरळ रूप आपण बघितलं, सामान्य रूप आणि विभक्तीचे प्रत्यय. ज्यामध्ये आता एक विभक्तीचे रूप कसे की साताऱ्याहून, साताऱ्याहून, साताऱ्याहून हा एक काय आहे विभक्तीचे रूप आहे. त्या विभक्तीच्या रूपामधून सातारा जो आहे मूळ शब्द आहे, सातारा जो आहे मूळ शब्द आहे आणि त्या साताऱ्यावरून सामान्य रूपामध्ये दिलेले असते. तर सामान्य रूपामध्ये साताऱ्या, साताऱ्या आणि त्याला विभक्तीची प्रत्यय लागलेला आहे होऊन. सौंदर्य, सौंदर्याला, सौंदर्य हा काय आहे मूळ शब्द सरळ रूप आहे. आणि सौंदर्या म्हणजे या, हा जो आहे सौंदर्याला, सौंदर्या. आणि याला जो विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ला. स्वारांनी, स्वार हा मूळ शब्द, स्वारा हा काय आहे सामान्य रूप आणि नी याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. पोटात, पोट हा सरळ रूप आहे, पोटा म्हणजे हा सामान्य रूप आहे आणि विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो. तर अशा प्रकारे आपल्याला काही विभक्तीची रूपे, सरळ रूप, मूळ शब्द, सामान्य रूप आणि विभक्तीची प्रत्यय हे आम्हाला सांगतात की अशा प्रकारे असतात. याच्यानंतर आपण घेऊया
विभक्तीचे एकूण 8 प्रकार. विभक्तीचे एकूण 8 प्रकार असतात. 8 प्रकार घडतात आणि त्या 8 प्रकार मध्ये पहिला आहे प्रथमा, दुसरा आहे द्वितीया, तिसरा आहे तृतीया, चौथा आहे चतुर्थी, पाचवा आहे पंचमी, सहावा आहे षष्ठी, सप्तमी संबोधन, आणि 7 आहे 8 झाला संबोधन. अशा प्रकारे हे आपले काय असतात, एकूण विभक्तीचे एकूण 8 प्रकार घडतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. अशा प्रकारे 8 विभक्तीचे प्रकार. याच्यानंतर याला संबोधन म्हणजे घेऊया आपण हाक मारणे, बोलवणे. हाक मारणे किंवा बोलवणे. अशा प्रकारे आपले काय असतात, एकूण 8 प्रकार असतात. विभक्ती शब्द घ्या, जिथे एक चार्ट बनवून राहिलो. विभक्ती एकवचन प्रत्यय, एकवचन प्रत्यय आणि आहे अनेक वचन प्रत्यय. ठीक आहे. अशा प्रकारे आपण घेऊया आता. तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर एक वचन प्रत्यय लागलेला आहे. प्रथमामध्ये काहीच नाही, तर डॅश डॅश देऊन द्या. द्वितीयामध्ये स लाते, स
लाते, इथे स ला नाते. तृतीयामध्ये ने एशी, ने ए शी, नि ही इशी, नि ही ई शी. स लाते, स ला नाते. चतुर्थीमध्ये तेच स लाते, स ला नाते. पंचमी मध्ये आहे ऊन हून, ऊन हून, ऊन हून, ऊन हून. षष्टी मध्ये आहे चाची चे, चेच्याची, चा ची चे, चेच्याची, चे च्या ची. त ई आ, त ई आ, त ई आ, त ई आ. नी नाही, नो आहे इथे, नो. तर अशा प्रकारे आपल्याला विभक्ती जे 8 प्रकारच्या दिल्या आहेत, एकवचन आणि अनेकवचन प्रत्ययामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की प्रथमामध्ये काहीच नाही आहे. जसं प्रथमामध्ये काहीच एकवचन प्रत्यय आणि अनेकवचन प्रत्यय काहीच नाही आहे. पण द्वितीयापासून जे आहे, द्वितीया स ला ते, स ला ना ते. तर अशा प्रकारे आपल्याला 8 प्रकारच्या याच्यामध्ये दिल्या आहेत, द्वितीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन मध्ये. ठीक आहे, तर याच प्रकारे आपण घेऊया. आठ प्रकारचे घेतले आपण ना. आता याच्यानंतर काही आता उदाहरण घेऊया याचे. उदाहरण घेऊया. टाकना का हातात दिसत मग अजून आवाज अबे उदाहरण घेऊया. यांचे उदाहरण. पहिला उदाहरण, सुजाताने ग्रंथालयात, सुजाताने ग्रंथालयात, ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेतले, जाऊन पुस्तक घेतले. दुसरा आहे, इमारतीच्या बाजूने जाता जाता माधव दिसेनासा झाला. इमारतीच्या बाजूने, इमारतीच्या बाजूने माधव
जाता जाता पाहिजे इथे हा. जाता जाता माधव दिसेनासा झाला. माधव दिसे नासा झाला. मावशीने कैरीस मीठ लावून सर्व मुलांना वाटली. मावशीने कैरीस मीठ लावून सर्व मुलांना वाटली. सर्व मुलांना वाटली. चौथा आहे केशरी रंगाचा शर्ट घालून तो मित्राला भेटायला गेला. केशरी रंगाचा शर्ट घालून तो मित्राला भेटायला गेला. हा. उन्हाने गरगरले म्हणून सायली घरी आली. उन्हाने गरगरले म्हणून सायली घरी आली. अशा प्रकारे तुम्हाला काही दिले आहेत. तर आता याच्यामध्ये आम्ही बघणार आहोत सुजाताने ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेतले. इमारतीच्या बाजूने जाता जाता माधव दिसेनासा झाला. मावशीने कैरीस मीठ लावून सर्व मुलांना वाटली. केशरी रंगाचा शर्ट घालून तो मित्राला तो भेटायला. उन्हाने गरगरलेले म्हणून उन्हाने घरी आली. सायली घरी आली. अशा प्रकारे तुम्हाला काही उदाहरण दिले आहेत विभक्तीचे प्रत्यय सुद्धा लावून. या प्रकारे आपल्याला उदाहरण बघायचे होते. आता याचे काही पहिला आहे सुजाताने हा जो आहे हा तृतीया एकवचन आहे. तृतीया एकवचन. दुसरा आहे ग्रंथालयात.
ग्रंथालयात याच्यामध्ये सप्तमी एकवचन, सप्तमी एकवचन. तिसरा आहे इमारतीच्या, इमारतीच्या. इमारतीच्या षष्ठी एकवचन. चौथा आहे बाजूने, बाजूने तृतीया एकवचन, तृतीया एकवचन. पाचवा आहे मावशीने, मावशीने तृतीया एकवचन, तृतीया एकवचन. कैरिस द्वितीया एकवचन, द्वितीया, द्वितीया एकवचन. सहावा झालं. सातवा आहे मुलांना चतुर्थी अनेकवचन, चतुर्थी अनेकवचन. आठवा आहे रंगाच्या, रंगाच्या षष्ठी एकवचन. मित्राला, मित्राला चतुर्थी एकवचन, चतुर्थी एकवचन. दहावा आहे पुन्हाने तृतीया एकवचन, तृतीया एकवचन. आणि अकरावा आहे घरी, घरी सप्तमी एकवचन. तर अशा प्रकारे तर यामध्ये तुम्हाला दिलं आहे की जसं की आपण ते सुजाताने काय आपला सेंटेन्स काय होता की सुजाताने ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेतले, सुजाताने ग्रंथालयात जाऊन पुस्तक घेतले. म्हणजे सुजाता त्याला ने लागलेला आहे, म्हणजे तृतीया एकवचन असेल. सुजाताने ग्रंथालयात, ग्रंथालय मग ग्रंथालया सामान्य रूप आणि त्याचा विभक्ती प्रत्यय त म्हणजे सप्तमी एकवचन. अशा इमारतीच्या इमारत, इमारती
आणि त्याला लागलेलं आहे च्या, षष्ठी एकवचन. बाजूने बाजू, बाज तृतीया एकवचन म्हणजे त्याला ने लागलेलं आहे. मावशी, मावशीने आणि मावशी त्याला ने तृतीया एकवचन लागलेलं आहे. कैरी, कैरीस आणि त्याला लागलेलं आहे द्वितीया एकवचन. मुलांना, मुलं, मुला आणि चतुर्थी एकवचन त्याला लागलेलं आहे ना. रंगाच्या, रंग, रंगा आणि षष्ठी एकवचन आहे चा. मित्राला, मित्र, मित्रा आणि ला लागलेला आहे चतुर्थी एकवचनला. उन्हाने, उन्हा, उन्हा म्हणजे ऊन, उन्हा आणि त्याला लागलेला आहे ने तृतीया एकवचन मध्ये येईल. घरी, घर, घरी, री लागलेला आहे म्हणजे सप्तमी एकवचन. अशा आपण हे कुठून बघितलं? आपल्याला जे मूळ शब्द, विभक्ती प्रत्यय, असे जे सलाते, सलानाते जे आपण पहिली प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा 8 प्रकारच्या जे विभक्ती आपण बघितल्या त्या विभक्ती अनुसार आपल्याला इथं दाखवलेलं आहे. याच नंतर सामान्य रूप बघूया. आता विभक्तीचे प्रत्यय झाले. आता सामान्य रूप बघूया. सामान्य रूप, सामान्य रूप, सामान्य रूपामध्ये तुम्हाला काय दिलं होतं की नामाला किंवा सर्वनामाला व्यक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी योगी. एक अजून डेफिनेशन लिहून घ्या. नामाला किंवा सर्वनामाला, नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय जोडतात. जोडताना त्या नामाच्या, जोडताना त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या, सर्व नामांच्या मूळ रूपात जे बदल होते, मूळ रूपात जे बदल होतात त्यालाच आपण सामान्य रूप, सामान्य रूप असे म्हणतात. सामान्य रूपाविषयी महत्त्वाचे नियम लिहा. सामान्य रूपाविषयी
महत्वाची नियम. पहिला नियम आहे कारण पुल्लिंग नामाची सामान्य रूपे आ कारण होतात उदाहरण. पहिला याचा आपण उदाहरण घेऊया. डोंगर याला लागलेला आहे डोंगरात. सूर्य दुसरा आहे सूर्य. सूर्याच्या तिसरा पहिला झाला, तो दुसरा, हा तिसरा. हा खांबास. अशा प्रकारे हे काही उदाहरण सोबत त्यांचे काही महत्वाचे नियम आहेत ते घेऊन राहिलो. दुसरं आहे आ किंवा ए. कारण पुल्लिंग नामाचे सामान्य रूप. कारण पुल्लिंग नामाचे सामान्य रूप. या कारांत होते. उदाहरण पहिला आहे मळा. मळ्यात. दुसरा आहे वाडा. वाड्यात. तिसरा आहे फडके. फडक्यांना किंवा फटक्यात. तिसरा रूप ई कारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप. ई कारांत पुल्लिंग नामाचे
नामाचे सामान्य रूप या काळांत होते. उदाहरण शेतकरी, शेतकऱ्याला दुसरं आहे माळी माळ्यांना तिसरं आहे धोबी धोब्याच्या तर हे समजून घ्या. नंतर अजून काही काही आपले नियम आहेत. सामान्य रूपे विषयी महत्वाचे नियम जे आहेत, जेव्हा हा सामान्य रूप पुल्लिंग हा पुल्लिंग नामाची जी सामान्य रूपे आहेत, जेव्हा आ मध्ये काय असतात बदल होतात, तेव्हा जेव्हा डोंगर आला, आता आपल्याला आ मध्ये त्याला काय करायचं आहे, बदल करायचे आहे. तर डोंगरात आत आला म्हणजे डोंगरच्या आत म्हणजे डोंगरात. दुसरा आहे सूर्य, सूर्य म्हणजे आपला जो सूर्य आहे त्या हा अ मध्ये आलेला आहे. याच्यानंतर सूर्याच्या म्हणजे चा मध्ये दिला आहे आ, खांबास, असे च्या आ मध्ये जेव्हा सामान्य रूप काय होतो, बदल होतो. जेव्हा आ किंवा ए असते त्याच्यानंतर यामध्ये कसं आपण कन्वर्ट करूया, मळा आ ए मळ्यात, या वाड्यात, फटके ए म्हणजे हा ए आला, फटक्यात. अशा प्रकारे आपल्याला हे नियम आहेत की जेव्हा हा पुल्लिंग सामान्य रूप या काळात होते, तर शेतकरी शेतकऱ्याला, माळी माळ्यांना आणि धोबी धोब्याचे. अशा प्रकारे काही नियम आपण बघितले. याच नंतर बघा किती झाले, 3 झाले होते ना. चौथा नियम, खालील नामाचे सामान्य रूप आहेत तसे दीर्घात
सामान्य रूप एकवचनात वचनात एकारांत एक कारांत व अनेक वचनात आकारांत होते. व अनेक वचनात आकारांत होते. उदाहरण नाम एकवचन अनेक वचन. नाम एकवचन आणि अनेक वचन. बांधी पण येतो गीतांच्या बांधी पण पागल आहे रे साहेब. पागल आवडते. तर इथं तर चौथा क्वेश्चन दिलेला काय आहे की खालील नामांचे सामान्य रूप आहेत. काही हे सामान्य रूप आहेत. तर असे दीर्घांत लिहाय कसे लिहाय बघा. कवी ई आहे. ई याला कवीला. एक कवी आहे कवीला. साधू साधूच्या. मुनी मुनीने. अशा प्रकारे उकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. उ हा भाऊ भावाने. लाडू लाडाच्या. नातू नातवाच्या. वा आलेला आहे. जिथे वा आला आहे म्हणजे समजून द्यायचं तो एक उच्या वा मध्ये सामान्य रूप बदल झाला. अ जो आहे हा नामाने सामान्य रूप एक वचन ए आणि व अनेक वचनात आ. जसे की जसं की वीट आहे हा विटेच्या विटांच्या. आ अ आणि आ. अ आणि आ. असेच लाट लाटेच्या लाटांच्या. वाट वाटेला वाटांना. अशा प्रकारे हे आपले किती 6 रूप झाले है ना. 7, 8, 9, 10 बाकीचे रूप आपण नंतर बघूया. हे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. जसे की जसे व्हिडिओ आपण
मी पाठवत जाईल, यूट्यूब अपलोड करत जाईल, तसेच आपल्याकडे लवकरात लवकर येत जाईल. थँक्यू. पकड पकड